आपला तिरंगा आज आपल्याला इतका फॅमिलियर वाटतो की त्यामागचा जवळपास 100 वर्षांचा प्रवास आपण विसरतो. तर चला जाणून घेऊया आपल्या तिरंग्याचा प्रवास. आपल्या तिरंग्याचा आकार आणि स्वरूप हे सुरुवातीपासून असंच होतं का, असा प्रश्न केला तर त्याचं उत्तर असेल नाही. आपल्या तिरंग्याचा प्रवास स्वातंत्र्य लढ्या इतकाच इंटरेस्टिंग आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात भारतासाठी एक स्वतंत्र ध्वज हवा, अशी कल्पना पुढे आकार घेऊ लागली. वेगवेगळ्या गटांनी, व्यक्तींनी वेगवेगळे ध्वज वापरले. सन 1906 मध्ये काँग्रेस समोर एक ध्वज सादर करण्यात आला. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत ध्वजाविषयीच्या वेगवेगळ्या कल्पना आकार घेऊ लागल्या. 1917 मध्ये लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी वापरलेल्या ध्वजात युनियन जॅक, 7 तारे आणि मुस्लिमांचा चंद्रतारा अशी चिन्हे होती. पण पुढे एक महत्वाचा बदल झाला. 1921 मध्ये पिंगली व्यंकय्या यांनी हिरव्या आणि तांबड्या रंगाचा ध्वज बनवला आणि त्यामध्ये चरखा ठेवला. पुढे महात्मा गांधींच्या सूचनेनुसार या ध्वजात पांढरा रंगही समाविष्ट करण्यात आला. म्हणजे आपला तिरंगा काही एका दिवसात तयार झाला नाही. वेगवेगळ्या कल्पना, प्रयोग आणि बदलांमधून त्याचं अंतिम स्वरूप तयार झालं. 1931 मध्ये काँग्रेसने केशरी, पांढरा आणि हिरवा अशा 3 रंगांचा आणि चरख्याचा समावेश असलेला ध्वज स्वीकारला आणि हाच ध्वज पुढे स्वराज्य ध्वज म्हणून ओळखला जाऊ लागला. आता येतो 1947. भारत स्वतंत्र होणार हे निश्चित झाल्यानंतर 23 जून 1947 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू इत्यादींची ध्वज समिती नेमण्यात आली. या समितीने तिरंग्याची शिफारस केली आणि चरख्याच्या जागी अशोक चक्र आणण्यात आले. आणि मग 15 ऑगस्ट 1947 रोजी हाच तिरंगा स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज म्हणून फडकला. पण तिरंग्याची ही कथा स्वातंत्र्य मिळाल्यावरही थांबली नाही. सर्वसामान्य नागरिकांना तिरंगा फडकावता यावा म्हणून प्रसिद्ध उद्योगपती जिंदाल यांनी न्यायालयात लढा दिला. सुमारे 6 वर्ष खटला चालला आणि अखेर सर्वसामान्य नागरिकांना तिरंगा फडकावण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे तिरंगा हा फक्त सरकारी इमारतींवर दिसणारा ध्वज नाही, तर तो भारतीयांच्या अभिमानाचा ध्वज आहे. आणि म्हणूनच पुढच्या वेळेस जेव्हा तिरंगा पाहाल तेव्हा फक्त 3 रंग पाहू नका, तर 1906 पासून सुरू झालेला प्रवास, 1921 मधील चरखा, 1931 चा स्वराज्य ध्वज, 1947 चा अशोक चक्र आणि आजचा तिरंगा हा संपूर्ण प्रवास आठवा. तिरंगा तयार होण्याची ही फक्त ध्वजाची कथा नाही, तर भारताच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेपासून स्वतंत्र राष्ट्र होण्यापर्यंतची कथा आहे.